नाशिकमध्ये पावसामुळे भाजीपाल्याच्या शेताचं मोठं नुकसान झालंय। आवक घटल्यामुळे मेथी, शेपू, पालक, वांगी, टोमॅटो महागलेत। फळभाज्या 60 रुपये तर पालेभाज्या 80 रुपयांवर पोहोचल्यात। भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत असून ग्राहकांना मात्र पालेभाज्या खरेदीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागतायत। नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। नाशिकमध्ये मे महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं जे पालेभाज्यांचं पीक आहे ते मोठ्या प्रमाणात खराब झाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे आता नाशिकच्या बाजारपेठांमध्ये जी आवक आहे ती देखील घटल्याचं पाहायला मिळते। जवळपास नाशिकच्या बाजारपेठांमध्ये 40% जी आवक आहे ती घटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी नाशिकमधून येणारा जो माल आहे तो आता या ठिकाणी कमी प्रमाणात येतोय आणि जे पालेभाज्या आहे, फळभाज्या आहे त्यांचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे। खरं तर जर बघितलं तर सध्या जून महिना आहे आणि या जून महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पालेभाज्या, फळभाज्यांचे भाव हे वाढत असतात। मात्र यंदा मोठ्या प्रमाणात भाव वाढल्याचं पाहायला मिळते। कोथिंबीर असेल, त्यासोबत मेथी असेल, शेपू असेल, त्यासोबत कांदा पात असेल, या भाज्यांचे जे भाव आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढले। त्यासोबत कोबी, फ्लावर या भाज्यांसोबत भेंडी असेल, टोमॅटो असेल, वांगी असेल याचे देखील भाव जे आहे ते मोठे वाढल्याचं पाहायला मिळते। माझ्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। खरं तर आवक जी आहे ती घटल्याचं पाहायला मिळते, भाव वाढले, काय परिस्थिती आहे? वातावरण आणि जास्त पावसामुळे आज मार्केटमध्ये माल कमी येतोय, त्याच्यामुळे सर्वच मालांचे भाव वाढलेले। आज पालेभाज्या असो किंवा इतर वेलवर्गीय पिकं असो, गिलके वगैरे असो, सर्वांचेच माल त्याच्यात वाढलेले। खरं तर सध्या पालेभाज्या असतील, फळभाज्या असतील यांचे भाव देखील वाढल्याचं पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत काही ग्राहक देखील आहेत। आपण पालेभाज्या घ्यायला आलात, किती महाग आहे? साधारण 30 ते 35% पालेभाज्यांचे भाव वाढलेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले पाणी पावसामुळे व मार्केट भाजीपाल्याची आवक कमी झाली, त्यामुळे ग्राहकांना त्याचा फटका बसतो, म्हणून त्याचा 30 ते 35% पालेभाज्यांची आवक वाढलेली आहे। एकूणच आता काही प्रमाणामध्ये पालेभाज्यांसह फळभाज्यांचे भाव वाढल्याचं आपल्याला दिसून येत आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।